रडायचं नाही, लढायचं. अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे, पण त्यामध्ये एक माणूस उभा होता, बाळासाहेब ठाकरे. ए नाही, बी फॉर बाळकडू. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं. अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या, नाहीतर बांगड्या भरा हातात. इथले रस्ते, इथल्या गल्ल्या, इथली घरं, इथले फुटपाथ, इथली हवा, इथलं पाणी, इथला श्वास, हे सगळं आपलंय. एक वेळ जेवून राहील, पण मुंबई सोडणार नाही आता. ज्यादा चर्बी चढ़ गई है क्या? चरबी नाही रे, माज. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं, मी येतोय. Breathe in, breathe out. अहो राजे हो जिर राज रह जी जी. अहो राजे हो. अरे बाळकृष्ण सरांचा पोवाडा सुरू झालाय, चला. अहो राजे हो जिर राज रह जी जी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी 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 जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण ठेवून एक दूत महाराजांकडे आला, आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला हातानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज रह जी जी. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजानं लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमुचे रजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला. काच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी जी. मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर. रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे. टाकावे कुडीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड